ओंकार नगर शाळेतील विद्यार्थ्यांनी केडगाव परिसरातून काढली तिरंगा रॅली। आराध्या भुजबळ या विद्यार्थिनीचे आपल्या भारत या विषयावर मंत्रमुग्ध करणारे वक्तृत्व। महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम ISO मानांकन प्राप्त ओंकार नगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानांतर्गत केडगाव परिसरातून हातात तिरंगे घेत तिरंगा रॅली काढली। भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत आणि देशभक्तीपर गीतांच्या जयघोषात ओंकार नगर, सचिन नगर, शाहू नगर परिसरातून विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात तिरंगा रॅली काढली। या तिरंगा रॅलीनं परिसरातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले। सर्व भारतीयांच्या मनामध्ये भारतीय तिरंग्याविषयी अधिक अभिमान जागृत व्हावा, सर्वांच्या मनामध्ये भारतीय तिरंग्याविषयी जवळीक निर्माण व्हावी, तसेच सर्वांनी हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावं यासाठी ओंकार नगर शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिसरातून तिरंगा रॅली काढली आहे, असे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी म्हणाले। यावेळी शाळेची विद्यार्थिनी आराध्या भुजबळ हिनं आपला भारत या विषयावर शाहूनगर बसस्थानक येथे अतिशय सुंदर वक्तृत्व केलं। या ठिकाणाहून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी आवर्जून थांबून या विद्यार्थिनीचं भाषण ऐकलं आणि तिचं कौतुक केलं। या तिरंगा रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा पल्लवी भुजबळ, उपाध्यक्षा दुर्गा घेवारे, सदस्य दीपाली साळवे, आसिया मोमीन यांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। समोर बघायचंय भारत माझा देश, माझी मातृभूमी। मित्रांनो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, आपण भारतीय का आहोत? कारण आपला जन्म भारत देशात झालाय म्हणून तर नाही, आपण भारतीय आहोत कारण या देशाची माती आपल्या रक्तात आहे, या देशाचा इतिहास आपल्या मनात आहे आणि या देशाची संस्कृती आपल्या श्वासात आहे। म्हणून मी अभिमानाने म्हणते, होय मी भारतीय आहे, माझा जन्म भारत भूमीत झालाय, हा माझ्यासाठी सर्वात मोठा अभिमान आहे। भारत माता की जय। मित्रांनो, भारत केवळ एक देश नाही तर भारत म्हणजे एक भावना आहे, भारत म्हणजे एक संस्कृती आहे, भारत म्हणजे एक विचार आहे, भारत म्हणजे एक हजारो वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे, भारत म्हणजे शूरवीरांची भूमी आहे, भारत म्हणजे संतांची भूमी आहे, भारत म्हणजे ज्ञानाची भूमी आहे। भारत युद्धतेत एकतेचे जगातील सर्वात सुंदर उदाहरण आहे। ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से क्या हमारी कहानी है, हमारी पहचान तो है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। धन्य धन्य भारत माते, मला तुझा अभिमान, धन्य धन्य भारत माते, मला तुझा अभिमान। दिशा दिशातून गरजते तुझ्या यशाचे गान, दिशा दिशातून गरजते तुझ्या यशाचे गान। मंगल पवित्र सुजलाम सुफलाम, हा महान देश म्हणजे भारत देश। भारत देश माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे, भारत देश मला स्वर्गाहूनही प्रिय आहे। भारत हा युद्धतेने नटलेला देश आहे, भारतात विविधता असूनही एकता आहे। अनेक जाती धर्माचे लोक येथे गुण्या गोविंदाने राहतात, हिंदू, मुस्लिम, शीख, इस्लामी यासारखे लोक येथे बंधू भावाने नांदतात। ना धर्माचे नाव जगा, ना धर्माचे नाव मरा, ना धर्माचे नाव जगा, ना धर्माचे नाव मरा। माणुसकी हा धर्म आहे, फक्त या देशासाठी जगा, फक्त या देशासाठी जगा। माझ्या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अभेद्य किल्ले आहेत। माझ्या देशात 7 आश्रमांपैकी एक असलेला ताजमहाल आहे। अशा माझ्या भारत देशाला प्राचीन काळी सोन्याची चिडिया म्हणून ओळखले जायचे। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं इसके गुलिस्तां हमारा हमारा, सारे जहां से अच्छा असे आपण म्हणतो, पण खरंच आपला देश स्वच्छ सुंदर राहिलाय का? आज आपण कुठेही थुंकतो, कचरा टाकतो आणि यामुळेच आपल्याला असंख्य आजार पसरतात। म्हणूनच मित्रांनी स्वर्गासारख्या सुंदर असे देशाचे सौंदर्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम है, स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम है। धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान है, धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान है। आपल्या भारतात किती विविधता आहे पहा, कुठे
तर कुठे घडणार जंगल आहे. आपल्या देशात आपली भाषा वेगवेगळी असू शकते, आपले पोशाख वेगळे असू शकतात, सण समारंभ वेगवेगळे असू शकतात, आपले परंपरा वेगवेगळी असू शकते, पण या सर्व विविधतेत आपल्याला जोडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपण सर्व भारतीय आहोत. आपली भाषा वेगवेगळी असू शकते, आपली संस्कृती वेगवेगळी असू शकते, पण जेव्हा आपल्या देशाचा तिरंगा आकाशात फडकतो तेव्हा प्रत्येक भारतीयाचे हृदय एकाच तालात धडधडते आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच गोष्ट असते, भारत माता की जय. तिरंगा मेरी आन है, तिरंगा मेरी जान है, तिरंगा मेरी आन है, तिरंगा मेरी जान है, यही सदा ऊंचा लहराता रहे, यही मेरी अभिलाषा है, यही मेरी अभिलाषा है. मित्रांनो, आपण ज्या स्वातंत्र्याचा आज आनंद घेत आहोत ते स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. या स्वातंत्र्यामागे असंख्य क्रांतिकारकांचे बलिदान आहे, असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचा संघर्ष आहे, असंख्य कुटुंबांचे दुःख आहे आणि भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांचे अमर बलिदान आहे. न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वतंत्रता पाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वतंत्रता पाई थी. असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी आपल्या भारत मातेसाठी सर्वस्वाचा त्याग केला. म्हणूनच मित्रांनो, आजचा भारत बदलत नाही, आजचा भारत थांबत नाही, आजचा भारत आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत पुढे जात आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. अंतर संशोधनात भारताने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे. आपले वैज्ञानिक नवीन नवीन शोध लावत आहेत, आपले डॉक्टर मानवतेची सेवा करत आहेत, आपले सैनिक देशाच्या सीमेवर आपले संरक्षण करत आहेत, आपले शेतकरी देशाचे पोट भरत आहेत. हा आहे भारत, नव्या स्वप्नांचा भारत, नव्या विचारांचा भारत, नव्या संधीचा भारत आणि नव्या युगाकडे घेऊन जाणारा भारत. मित्रांनो, देशाची प्रगती फक्त रस्त्यांनी तंत्रज्ञानाने होत नाही, तर देशाची प्रगती होते प्रत्येक मूल शिक्षित होते, जेव्हा प्रत्येक मुलगी सुरक्षित आणि स्वावलंबी होते. समाजात जात पात धर्म भाषा यापेक्षा मोठी माणुसकी ठरते आणि प्रत्येक भारतीय म्हणतो, माझा देश माझी जबाबदारी. हिमालयासारखी उंच स्वप्ने, हिमालयासारखी उंच स्वप्ने, गंगेसारखे निर्मळ मन, तिरंग्यासारखी उंच सान, हा माझा भारत देश मान, हा माझा भारत देश मान. आर्यभट्टांनी शून्याची संकल्पना दिली, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासारखा महान आदर्श दिला. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई अशा महान क्रांतिकारकांनी आपल्या भारताच्या इतिहासाला तेज दिले. पण मित्रांनो, भारताचा इतिहास जितका महान आहे तितकेच भारताचं भविष्य काही महान असायला हवा. आपणही बदल घडवले पाहिजे. रस्त्यावर कचरा न टाकणे, घाण न करणे, पाणी वाचवणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, देशाचा आदर करणे, भारतीयांचा सन्मान करणे ही पण एक देश सेवाच आहे. म्हणून मी आज एक संकल्प करते, मी माझ्या देशाचा आदर करेन, मी माझ्या देशाला अधिक सुंदर व सामर्थ्यवान बनवण्यासाठी माझे योगदान देईन. माझे एक सुंदर स्वप्न आहे, माझा भारत जगातील स्वच्छ, सुंदर, विकसित, सुसंस्कृत, शिक्षित देश व्हावा. चला, आपण बदल घडवले पाहिजे. मी माझ्या देशावर प्रेम करेन, मी माझ्या देशाचे पर्यावरणाचे संरक्षण करेन आणि मी माझ्या देशाला सुंदर बनवण्यासाठी माझे योगदान देईन. शेवटी मी एवढेच म्हणेन की जगात किती देश असतील पण भारतासारखी माती कुठेच नाही. जगात किती देश असतील पण भारतासारखी माती कुठेच नाही. जगात किती झेंडे असतील पण तिरंगासारखा अभिमान कुठेच नाही. जगात किती झेंडे असतील पण तिरंगासारखा अभिमान कुठेच नाही. जगात किती लोक असतील पण भारतीय म्हणून जन्म घेण्यासारखे ठिकाण दुसरे कुठेच नाही. मी भारतीय आहे, हीच माझी ओळख, हीच माझी शान आणि हाच माझा सर्वात मोठा अभिमान आहे. छाती ठोकावून म्हणते, भारत माता की जय. जय हिंद, जय भारत.